आजचे प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष कार्यक्रमाचे डॉक्टर सुरेश माने सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी या संदर्भात आपलं अध्यक्षीय भाषण करावं, आपले अध्यक्षीय विचार मांडावे. बहुजनांच्या समस्त महापुरुषांना अभिवादन करून थ्री-वे मीडियाच्या वतीनं आयोजित केलेल्या या गंभीर चर्चेसाठी जे सन्माननीय पाहुणे आणि वक्ते ज्यांनी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं ते आदरणीय प्राध्यापक इंगोले सर, आदरणीय बंधू राजाराम पाटील, माझे मित्र शिरसाट आणि सर्व मित्र. सर्वप्रथम पहिल्यांदा थ्री-वे मीडियाला आपण धन्यवाद देऊया, त्यांचं अभिनंदन करूया. थंडीच्या वातावरणात टाळ्या वाजवणं फार शरीराला चांगलं असतं आणि एसी जास्त आहे, मी कमी करा म्हटलं. अगोदरच बजेटमुळे थंडी वाढलेली आहे, त्यात एसीने आणखी थंडी वाढवायला नको. थ्री-वे मीडियाचं अभिनंदन अशासाठी सांगितलं मी की त्यांनी जो विषय जो निवडलाय, मला वाटतं आज सभागृहात माणसं कमी असावी त्याचं कारण तो विषय आहे. मी एका दोघाला इन्व्हिटेशन कार्ड दिल्यानंतर तो म्हणाला, साहेब हा विषय काही समजत नाही हो. म्हटलं काय झालं? हे आयोजक काय बामसेप बिमसेप मध्ये कामाला होता का? म्हटलं का नाही, बामसेपवालेच असं उलटू सुलट काहीतरी करतात. त्याच्याऐवजी आगामी 2019च्या निवडणुका असा जर विषय ठेवला असता तर या सभागृहाची परिस्थिती काय झाली असती, किंवा अमक्या तमक्याच्या निषेधाची जाहीर सभा असं जर ठेवलं असतं ना, मस्त तुडुंब गर्दी झाली असती. आपला क्रिएशनवरती विश्वास कमी असणारा लोक समूह आहे आणि त्यामुळे रिॲक्शनवरती आपण जास्त प्रतिसाद देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून क्रिएशनच्या भानगडीत आम्हाला काही त्रास देऊ नका आणि त्यामुळं तो परिणाम असू शकतो. खरं म्हणजे मी अलीकडे अशा व्याख्यानासाठी आवर्जून जातो, विषयासाठी आवर्जून जातो. त्याचं कारण असं की यामुळे आपला स्वतःचा एक अभ्यास होतो. अर्थात तुम्ही अभ्यास करून जाऊन भाषण देत असाल तर, कारण बरेच वक्ते अभ्यास न करता जाऊन भाषण देतात आणि मग लोक ऐकत नाहीत. मग म्हणतात लोक आजकाल भाषणच ऐकत नाहीत. आता आपण ऐकल्यासारखा जर त्यांना माल दिला नाही तर ते कशाला ऐकायला येतील? मी जे अशा कार्यक्रमात जे जातो, किती व्यस्त शेड्यूल असलं तरी त्याचं कारण असं की याच्यामुळे आपला एक वेगळा दृष्टिकोन डेव्हलप होतो, आपला स्वतःचा अभ्यास होतो, आपण स्वतः फ्रेशअप होतो. 26 जानेवारीला मी नागपूरला व्याख्यान दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेत प्रवेश ते शिल्पकार. ते 2.5 तासाचं आहे नॉनस्टॉप आणि ते नागपूरला दीक्षाभूमीला असल्यानंतर जॅम पॅक ऑडियन्स आहे. पण ते 2.5 तासाचं नॉनस्टॉप आहे, म्हणजे पिक्चरला सुद्धा आपल्याला हे द्यावा लागतो, ब्रेक द्यावा लागतो. तर ते 2.5 तासाचं सलग आहे, तपशिलासह, बारकाव्यासह. मग कुणी आंबेडकरांना पाडण्यासाठी प्रयत्न केले त्याच्या नावासह. आपल्या स्वतःची ही एक मेंटल मेमरी आपण रिफ्रेश करत असतो. जसं आपण कॉम्प्युटर रिफ्रेश करतो त्याच पद्धतीनं सामाजिक राजकीय जीवनात सातत्यानं रिफ्रेश होणं गरजेचं असतं आणि म्हणून असा वेगळ्या विषयाकडे जावं लागतं. आणि म्हणून तुम्ही असा विषय निवडलात म्हणून पुन्हा एकदा त्यांचे टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू. 6 महिन्यापूर्वी मी परभणीला एक व्याख्यान दिलं आणि त्यांनी विषय काय ठेवला,
की भारतीय संसदी भांडवलदाराच्या कब्जात आहे काय. आता नॉर्मली असे विषय आपण बोलतच नाही. आपलं आरक्षण, अट्रॉसिटी, ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराईट आहेत. त्याच्या पलीकडे आपला काही फारसा प्रवास होत नाही. कधीतरी मग अडचणीत आलं तर शिष्यवृत्ती, आणि त्यामुळे अशा नव्या विषयाला हात घालायचं म्हटलं की लोकांना थोडंसं जड बोजड वाढतं. पण बोजड असणारा विषय अत्यंत सोप्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं, कमी वेळामध्ये इंगोले सरांनी आपल्या समोर ठेवला, म्हणून त्यांचंही आपण अभिनंदन करूया. खरं म्हणजे मी विद्यार्थी होतो तेव्हा इंगोले प्रोफेसर होते आणि आम्ही दोघे एका कॉलेजमध्ये होतो. मी आंबेडकरला विद्यार्थी ज्युनियरला होतो. त्यावेळेला इंगोले सर शिकवायला होते. ज्युनियरलाच होते. मला काही डायरेक्ट शिकवलं नाही, पण त्यावेळेला ते डॉक्टर आंबेडकर कॉलेजला प्रोफेसर होते. मला वाटतं नुकतेच नवीनच आले होते त्यावेळेला. आणि तेव्हापासून ते अर्थशास्त्र विषयाचं अध्ययन करत, रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तो विषय आज बरोबर मांडताना शेवटी बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गापर्यंत तुम्हाला घेऊन घेतले. नाही बरेचसे प्राध्यापक पोट भरल्यानंतर काही मार्गाकडे घेऊन जात नाहीत. आणि आता TA-DA एवढे वाढलेले आहेत, बेसिकच एवढं वाढलेलं आहे. कारण मी प्रोफेसरचा जॉब सोडला त्यावेळेला 1,36,000 पगार मी घेत होतो आणि माझी 12 वर्ष शिल्लक होती. त्यामुळे प्रोफेसर लोक फार या बाबतीत रिच असतात. आणि आता 7th पे कमिशन येईल आणखी, आणि 7th पे कमिशन आल्यावर तर विचारायलाच नको. पण त्यांनी आजही अगदी अभ्यास करून अगदी नियमानुसार अत्यंत सोप्या पद्धतीनं हा विषय मांडून उपाय सांगितला. बहुतेक वक्ते आहे ना ते चित्रण करतात, फक्त चित्रण करतात. माझ्याबरोबर एकदा कोल्हापूरला हसन मुश्रीफ राज्याचे पोलीस महासंचालक व्याख्यानाला होते आणि RSS विषयावरती RSS किती भयंकर आहे याच्यावर त्यांनी 2 घंटे भाषण दिलं. आजकाल बरेच लोक त्या विषयावर देतात, अनेक लोकांना ते आवडतं, टाळ्या वाजवायला लोकांना बरं असतं. पण शेवटी त्याचं डील कसं करायचं त्या RSS विषयी त्याच्याविषयी मात्र एक लाईन नाही, एक वाक्य नाही. आणि त्याच्यानंतर मी उभा राहतानाच म्हणालो की मुश्रीफ साहेब फार चांगलं दिलं हो व्याख्यान तुम्ही, पण हे व्याख्यान देऊन तुम्ही आमच्या श्रोत्यांना RSSची माहिती देताय का भीती घालताय? कारण एवढी तुम्ही भीती घालताय की ती भीती ऐकून एखादा आमचा कार्यकर्ता म्हणायचा उगाच नादाला लागायचं आणि फुकट आपला कोणतरी पानसरे व्हायचा, भानगडीत नको. म्हटलं 2 घंटे जर तुम्ही भाषण देता तर अर्ध्या तासात निदान दुसरं ऑपरेशन पण करा ना, नाही तो आधा हकीम जान खतरे में. आणि ही अशा पद्धतीनं मांडणी करणारी विद्वान, वक्ते, मार्गदर्शक आपल्याकडे खूप आहेत. पण मार्ग इंगोले सरांनी सांगितलं की शेवटी तिथंच जावं लागतं जिथं ती होल्डर की आहे त्या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळं राजाराम पाटीलांनी आपलं एक साधारण चळवळीतला समाज घटक म्हणून त्यांनी त्यांचे अनुभव कथन केले. तर मी मात्र थोडंसं एका वेगळ्या दुनियेत तुम्हाला घेऊन जाईल, अगदी कंटाळा न वाटता अत्यंत साध्या सुलभ पद्धतीनं. मी म्हटलं ना विषय कठीण आहे. हा काही टाळ्या पिटून घेण्याचा विषय नाही. अत्यंत गंभीर चिंतनाशिवाय तुम्ही या विषयाला हात लावू शकत नाही. पहिल्यांदा हा विषय डील करताना 2-3 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक, राज्यघटनेच्या चौकटीची मर्यादा काय असते. दुसरी, कायद्याच्या चौकटीची मर्यादा काय असते. आणि तिसरी, हे जे बजेट मांडलं जातं त्याला काही नीती नियम काय आहेत का. या 3 गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला या विषयाकडे सखोलपणे जाता येईल. पहिल्यांदा या 3 गोष्टीचा अगदी ओझरता उल्लेख म्हणून मी सांगतो तुम्हाला की भारतीय राज्यघटनेचं वर्णन कसं केलं जातं. ते आपण साधारण सभेतलं वर्णन मी सांगत नाही.
पण भारतीय राज्यघटनेवरती एक जगप्रसिद्ध अथॉरिटी आहे, ज्याचं नुकतंच एक 6 महिन्यापूर्वी निधन झालं, प्रोफेसर ग्रॅनविल ऑस्टिन. हा एक रिनाउंड कॉमेंटेटर आहे भारतीय राज्यघटनेवरचा. आणि तो असं म्हणतो, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट अ सोशल डॉक्युमेंट. हा एक सामाजिक बदलाचा दस्तऐवज. आणि मग तो पुढे पटवून देतो की राज्यघटनेची भौतिक कलम ही सामाजिक बदलाकडे कशी नेणारी आहे, आणि त्याची विस्तृत मांडणी मग ते करतात. नाउ लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन द फर्स्ट प्रपोजिशन. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट अ सोशल डॉक्युमेंट. आता राज्यघटना ही कधी सोशल डॉक्युमेंट असत नाही, म्हणून लॉच्या भाषेमध्ये राज्यघटना ही सोशल कधी असू शकत नाही. मग काय असू शकते? बेसिकली इट इज अ लीगल डॉक्युमेंट. बेसिकली ते कायद्याचा दस्तऐवज आहे, कारण त्यानं राज्यकारभार चालवायचा असतो. राज्यकारभार कसं चालवायचं याचं दिग्दर्शन, दिशा करणारा डॉक्युमेंट म्हणजे राज्यघटना. आणि म्हणून त्याला पॉलिटिकल डॉक्युमेंट म्हटलं, लीगल डॉक्युमेंट म्हटलं जातं. आता कायद्याच्या भाषेत त्याला लीगल डॉक्युमेंट म्हटलं जातं, पण प्रत्येक राज्यघटनेचं वर्णन वेगवेगळं असतं. जसं मी भारताच्या राज्यघटनेचं सांगितलं की सोशल डॉक्युमेंट म्हटलं जातं, पण अमेरिकेच्या राज्यघटनेबद्दल असं म्हटलं जात नाही की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन इज अ सोशल डॉक्युमेंट, असं नाहीत म्हणत. चार्ल्स बियर्ड नावाचा एक जगविख्यात रिनाउंड स्कॉलर आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉचा, आणि त्याचं एक अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन ऑफ US कॉन्स्टिट्यूशन. आणि त्या पुस्तकामध्ये तो स्पष्ट मांडणी करताना म्हणतो, US कॉन्स्टिट्यूशन इज अन इकॉनॉमिक डॉक्युमेंट. हा आर्थिक दस्तऐवज आहे. आता बघा, तुम्ही दोन तुलना करा. एक स्कॉलर म्हणतो भारतीय राज्यघटना हा सामाजिक दस्तऐवज, आणि दुसरा अमेरिकन राज्यघटनेच्या संबंधाने म्हणतो की हा आर्थिक दस्तऐवज. सामाजिक दस्तऐवज मी का आहे म्हणून सांगितलं, मग आर्थिक दस्तऐवज असं तो का म्हणतो? आणि तो असं म्हणतो की बहुतेक लोकांची आर्थिक हितसंबंध जपणारी यंत्रणा म्हणजे अमेरिकन राज्यघटना. सामाजिक बदलाच्या प्रक्रियेला गतिमान करणारा दस्तऐवज म्हणजे भारतीय राज्यघटना, आणि प्रस्थापिताचे आर्थिक हितसंबंध जपणारी कायदेशीर यंत्रणा म्हणजे अमेरिकन राज्यघटना. हे अत्यंत साधं वर्णन आहे. आता याच्यातून इंडिकेट काय होतं? आणि स्पष्ट इंडिकेट होतं की भारतीय राज्यघटनेला एक नवीन आराखडा, नवीन बदल, चेंज, ट्रान्सफॉर्मेशन अशी प्रक्रिया अभिप्रेत आहे. आणि अमेरिकन राज्यघटनेला प्रस्थापिताचे आर्थिक हितसंबंध जपण्याचा मेकॅनिझम म्हणून त्यांना राज्यघटना हवी आहे. म्हणून स्लेव्हरी अबॉलिश नव्हती झाली जेव्हा अमेरिकन राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा. आता या दोन बेसिक गोष्टी समजल्यानंतर आणखीन दोन बेसिक गोष्टी समजूया. त्याला म्हणतो ना आपण कन्सेप्च्युअल पार्ट. तर ह्या दोन बेसिक गोष्टी आहेत, आणि त्यातली आता पुढची बेसिक गोष्ट कोणती? तर ती म्हणजे एखादी राज्यघटना विशिष्ट आर्थिक तत्वप्रणाली किंवा आर्थिक फिलॉसॉफी किंवा इकॉनॉमिक इझम असं राज्यघटनेद्वारे सांगू शकते का? आणि जर सांगू शकत असेल तर कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या प्रिन्सिपलमध्ये ते बसतं का? हा एक कॉन्स्टिट्यूशनल लॉ मधला अत्यंत महत्वाचा, यापुढे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की एखादी देशाची राज्यघटना विशिष्ट आर्थिक तत्वप्रणाली ही सांगू शकते का? रिकमेंड करू शकते का? अकॉमोडेट करू शकते का?
आणि बहुतेक राज्यघटनेतले तज्ज्ञ आहेत ते म्हणतात असं करता येत नाही. आणि म्हणून आता असं का करता येत नाही, तर पुन्हा त्याचं उत्तर असं आहे की जे म्हणतात की असं करता येत नाही त्याचं उत्तर असं आहे की असं का करता येत नाही, तर ते असं म्हणतात की राज्यघटना हा फक्त आणि फक्त कायदेशीर दस्तऐवज आहे. मग आपण असं उत्तर मांडूया, जर राज्यघटना फक्त कायदेशीर दस्तऐवज असेल तर अशी अर्थव्यवस्थेची कुठलीही मांडणी, तत्वप्रणाली, फिलॉसॉफी, इझम आपल्याला ती राज्यघटना ॲडव्होकेट करू शकत नाही. आता दुसरा भाग, मग आपण उदाहरण घेऊ फॉर्मर सोव्हिएट युनियन कॉन्स्टिट्यूशन. मग ती कुठली एखादी पद्धत रिकमेंड करत होती का, तर त्याचं उत्तर यस आहे. सोशलिस्ट पॅटर्न ही फॉर्मर सोव्हिएट युनियनची कॉन्स्टिट्यूशन रिकमेंड करत होती. इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन अशी कोणती कॉन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक फिलॉसॉफी ॲडव्होकेट करते का, तर त्याचं उत्तर पुन्हा आहे नाही. पुन्हा तुम्ही आणखी प्रश्न विचारा, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन एखादी इकॉनॉमिक फिलॉसॉफी इंटरप्रिट करू शकते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. आता मी नाही असं म्हणतो तेव्हा तुम्हाला पटकन समजावं म्हणून दोन पासिंग रेफरन्स देतो. रेफरन्स नंबर 1, अमेरिकेची राज्यघटना अस्तित्वात आली ही 1787ला, 1787ला, आणि त्यावेळेला अमेरिका औद्योगिक देश नव्हता, शेतीप्रधान देश होता. आणि आता 2019 मध्ये अमेरिका काही शेतीप्रधान देश नाही, हायली इंडस्ट्रियलाइज्ड ॲडव्हान्स डेव्हलप्ड कंट्री आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर पिरियडमध्ये सुद्धा अर्थव्यवस्था तशीच आहे. ॲडव्होकेट करत नाही, बदलत जाते पण ॲडव्होकेट करत नाही. आता जेव्हा ही आपण दोन उदाहरणं घेतो, इंग्लंडला तर कोणतीही तत्वप्रणाली नाही, लिबरल डेमोक्रेसी आहे, त्यामुळे इंग्लंडची राज्यघटना कोणतीही आर्थिक नीती, फिलॉसॉफी ॲडव्होकेट करत नाही. आता जेव्हा आपण या 2-3 उदाहरणं पाहिली, सोव्हिएट युनियन आहे, UK आहे आणि USA आहे, त्याच्या तुलनेत मग आपली राज्यघटना, याच्यातला नेमका फरक काय? मग आपली राज्यघटना एखादी अशी आर्थिक तत्वप्रणाली ॲडव्होकेट करते का, हा पहिल्यांदा प्रश्न. आणि त्याचं उत्तर नाही असं आहे. सुरुवातीला तर नाही. परंतु आपली राज्यघटना एखाद्या विशिष्ट अर्थव्यवस्थेकडे इंडिकेट करते का, तर त्याचं उत्तर होय असं आहे. गॉट इट? तुम्हाला फरक कळाला ना? स्पष्ट इकॉनॉमिक फिलॉसॉफी, तत्वप्रणाली अशी राज्यघटना इंडियन सुद्धा ॲडव्होकेट करत नाही, पण इंडिकेट मात्र करते. आणि ते इंडिकेशन काय आहे, आणि ते इंडिकेशन करण्याचं कारण नीट समजून घ्या. भारतीय राज्यघटनेचा निर्मिती काळ आहे तो 1947 आहे, म्हणजे मिड ऑफ 20th सेंचुरी. आणि इंग्लंड असेल, US असेल, त्यांचा कालावधी फार अगोदर आहे. सोव्हिएट युनियन सुद्धा 1917 आहे, आपण 1947 आहोत. आणि 1947च्या कालखंडामध्ये राज्याची धोरणं काय असावीत हे जवळजवळ सैद्धांतिक स्तरावरती मान्य झालं होतं. आणि त्याला पब्लिक वेलफेअर स्टेट या नावानं मान्यता प्राप्त मिळालेली होती. म्हणजे वेलफेअर स्टेट हा देशाचा आधार असावा, कणा असावा, हे 1947च्या दरम्यान सेटल झालेलं सूत्र हे भारतीय राज्यघटनेमध्ये रिफ्लेक्ट झालं. परिणामी भारतीय राज्यघटनेनं कल्याणकारी राज्याची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या अगोदर स्टेट्स अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत प्रखरपणे मांडली.
राज्यघटना कालखंडाच्या दरम्यान भारतातल्या संपूर्ण जमिनीचं राष्ट्रीयकरण करावं, तिला देशाची स्टेट इंडस्ट्री घोषित करावं, सरकारनं त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये जशी इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट असती तशी ॲग्रिकल्चर इंडस्ट्री करावी आणि शेतीला इंडस्ट्रीचा दर्जा द्यावा, इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची मांडणी केलेली आहे. बाकीच्या गोष्टी आल्या नाही, पण मांडणी केली. मुद्दा काय, जेव्हा वेलफेअर स्टेट नावाची कन्सेप्ट अस्तित्वात आली आणि जेव्हा राज्यकर्त्यांनी, राज्यघटना निर्मात्याने ती स्वीकारली, तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या भूमिकेतून भारत हा भविष्यात प्रवास करेल हे लिखित नसताना सुद्धा ठरलं. लिखित नव्हतं, कारण सोशलिझम हा वर्ड किंवा सोशलिस्ट हा वर्ड हा मूळचा राज्यघटनेतला नाही, तो 42व्या घटना दुरुस्तीनं 1976 साली आला. याचा अर्थ आपण समाजवादी नव्हतो असं नाही. अलिखित स्वरूपात समाजवाद हा स्वीकारला गेलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा कल तो स्पष्ट झाला आणि तो अत्यंत मजबूत कशाच्या आधारावर झाला तर पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून, सेंट्रलाइज प्लॅनिंगच्या माध्यमातून. आणि पुढे जसं इंगोले सरांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची एक बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्या पाठीमागे, ती कन्सेप्ट अशी आहे की इकॉनॉमिक प्लॅनिंग हा स्टेट सब्जेक्ट असला पाहिजे. याचाच अर्थ इकॉनॉमिक प्लॅनिंग हा स्टेट म्हणजे राज्य नाही, स्टेट म्हणजे जी व्यवस्था असते ती सेंटर किंवा स्टेट, ही इकॉनॉमिक प्लॅन असलं पाहिजे. इकॉनॉमिक लाईफ ऑफ द नेशन शुड बी वेल ऑर्गनाइज, वेल प्लॅन, ही बाबासाहेबांची कन्सेप्ट आहे. आता त्याचं कारण का, कारण ही वेल ऑर्गनाइज आणि वेल प्लॅन नसेल तर वेलफेअर स्टेट फंक्शन करू शकणार नाही. सो इट शुड बी वेल ऑर्गनाइज अँड वेल प्लॅन. म्हणून इकॉनॉमिक प्लॅनिंग हे बाबासाहेबांनी ॲडव्होकेट केलं. पंचवार्षिक योजना आल्या. आता पंचवार्षिक योजनामधून प्लॅनिंग प्रोसेस क्लिअर झाली आणि भारताचा प्रवास एका बाजूला स्टेट आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट प्लेयर यांच्यामधून बॅलन्स करत करत प्रवास करत राहिली. आता पूर्वीच्या 20 वर्षामध्ये तो बॅलन्स स्टेटच्या बाजूला जास्त होता, नंतर तो मध्यम लेवलला आला आणि आता उलट्या बाजूला चालला, आता प्रायव्हेट प्लेयरच्या बाजूला जास्त झाला. त्यामुळे राज्याच्या आयुष्यामधील हा जो चढ उतार आहे त्याची कारण काही असोत, आपण कारणाची मीमांसा नाही करत. आता हा राज्याच्या आयुष्यातला म्हणजे पहिली हा प्रायोरिटी सेक्टर होता. 3 सेक्टर आहेत, एक लेफ्ट राईट आणि एक सेंटर. तर पहिल्यांदा लेफ्टला प्रायोरिटी होती, नंतर सेंटरला प्रायोरिटी आली म्हणजे दोन्ही इक्वल, आणि आता नंतर एक्स्ट्रीम राईटला आली. आणि राईटला येण्याचं कारण म्हणजे जेव्हा राईटिस्ट पार्टी पॉवरमध्ये येते तेव्हा ती राईटला येते. मी काय म्हणालो समजलं ना? राईटिस्ट पार्टी, राईटिस्ट म्हणजे पार्टी लाईक बीजेपी. राईटिस्ट पार्टी जेव्हा एक्स्ट्रीम राईटला येते, पॉवरमध्ये येते, तेव्हा ते राईटिस्ट एजेंडा होणार. आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा जो झुकाव आहे तो असा झालेला आहे. आता या प्रोसेसमध्ये आपण नेहरूवियन इकॉनॉमिक्स पासून मनमोहन इकॉनॉमिक्स हा एक प्रवास आणि मनमोहन इकॉनॉमिक्स पासून मोदीनॉमिक्स हा दुसरा प्रवास, मोदीनॉमिक्स पर्यंत हा दुसरा प्रवास. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये बदल घडणं स्वाभाविक आहे, परंतु पुन्हा राज्यघटनेनं बेसिक काही कामं सांगितली. उदाहरणार्थ एकच सांगतो, घटनेतलं कधी फुरसत आली तर 38वा कलम काढा आणि वाचा. त्या 38व्या कलमामध्ये असं म्हटलंय की राज्याची धोरणं अशा प्रकारची असतील की ज्या धोरणामुळे या देशातील संसाधनं, देशाची संपत्ती मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटणार नाही, आणि असं जर झालं तर ते इट विल बी अ डेंजरस टू द कंट्री, देशाला धोकादायक असेल.
कलम 38 मध्ये एक आहे. आता बघा, घटनाकारांची भूमिका बघा की या देशाची संसाधनं साधनं मुठभर लोकांच्या हातामध्ये एकवटता कामा नयेत आणि असं झालं तर तो देशासाठी धोका आहे. आता आज आपण हा प्रश्न विचारूया की 1947ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशातल्या 1% वर्गाकडे 28% देशातल्या संसाधनाची मालकी होती. 1% वर्गाकडे 28%. आता आपल्याकडे 2018चा जागतिक संपत्ती अहवाल उपलब्ध आहे आणि त्या जागतिक संपत्ती अहवाल 2018 नुसार भारतामधल्या 1% वर्गाकडे 73% नॅशनल वेल्थ अक्युम्युलेट झालेले आहे. 73%. म्हणजे उरलेल्या 99% वर्गाकडे बाकीची 26%. आता मला सांगा, हे भारतीय राज्यघटनेशी सुसंगत आहे का? आणि कलम क्रमांक 38 नाही. नंबर 1, तुमचं सोशलिझम सुसंगत आहे का? नो. याचा अर्थ काय की जो आपण प्रवास 1991ला सुरू केला, 1991 ते 2018 ही 18 आणि ती 9 वर्ष म्हणजे जवळजवळ 27 वर्षामध्ये आपण एका वेगळ्या दिशेने प्रवास करत आहोत. मग या दिशेतला प्रवास करत असताना आपण समर्थन करतो की आपला भारत देश जगातील इमर्जिंग सुपर इकॉनॉमिक पॉवर आहे, टायगर आहे, सगळं सांगतो आपण. पूर्वी आपला जीडीपी ग्रोथ रेट 3-4% वरती जात नव्हता. आता आपण 6-7 आणि लवकरच डबल डिजिट जीडीपी ग्रोथ रेट आपण घेणार आहोत. अशा प्रकारची आपण मांडणी करत असतो आणि आपल्या सगळ्यांना टाळ्या वाजवायला खूप बरं वाटतं. आता जीडीपी ग्रोथ रेट ह्या टेक्निकल बाबीत मी जात नाही, कारण सर्वसाधारण माणसाला हे काहीच कळत नाही. ग्रोथ रेट म्हणजे काय कळतं आपल्याला? कळतं कुणाला? इकॉनॉमिक ग्रोथ रेट, जीडीपी ग्रोथ रेट. मी एकदा विनोदानं सहज म्हणालो, एकाने प्रश्न विचारला, माने सर जीडीपी ग्रोथ रेट कसं हो? आम्हाला काहीच समजत नाही. म्हणलं तू समजून द्यायचं, तुझ्या मोलकर्णीने तुला पगार वाढवून मागितला की समजायचं जीडीपी ग्रोथ रेट वाढला, एवढ्याच पलीकडे तू काही समजू नको. तर काय सांगणार काय? हे बाकीचे पॉझिटिव्ह फॅक्टर ठेवले लक्षात. आणि मी सांगितलं की हा जो कॅनव्हास राज्याचा बदलला, कॅनव्हास कसा बदलला? तुम्ही वेलफेअर स्टेट कडून प्रायव्हेट प्लेअर स्टेटकडे आला. मोदीच्या घोषणेमध्ये त्याचं मर्म आहे, लेस गव्हर्नमेंट अँड मोर गव्हर्नन्स. म्हणजे गव्हर्नमेंटच कमी, सरकार कमी, शासन जास्त. अरे मग शासन चालवणार कोण? प्रायव्हेट प्लेअर. दॅट्स आन्सर. लेस गव्हर्नमेंट, मोर गव्हर्नन्स. पूर्वी तसं नव्हतं, मोर गव्हर्नमेंट, मोर गव्हर्नन्स. आता यांनी उलट केलं, लेस गव्हर्नमेंट, मोर गव्हर्नन्स. कमी सरकार, शासन जास्त. मग शासन कोण चालवणार? प्रायव्हेट प्लेअर. आणि जेव्हा प्रायव्हेट प्लेअर चालवेल तेव्हा प्रायोरिटी बदलेल. मग ती कल्याणकारी राज्याची प्रायोरिटी राहील का? तुम्हाला शिक्षण देणं काय प्रायोरिटी राहील? कॉम्पिटिटिव्ह जमान्यामध्ये एज्युकेशन आम्ही नॉन प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट मानतो. प्रॉफिट ओरिएंटेड अर्थशास्त्रामध्ये नफा आधारावरती अर्थव्यवस्था जेव्हा बनते तेव्हा सगळं मी काय करायचं, त्याच्यातून फायदा काय, तोटा काय, हा एकच क्रायटेरिया ठरतो. वेलफेअर माझ्या क्रायटेरियाचा निकष बनत नाही. मग मी शिक्षणात गुंतवणूक काय म्हणून करायची? वेन इट इज अ नॉन प्रोडक्टिव्ह. आता नॉन प्रोडक्टिव्ह आहे की प्रोडक्टिव्ह आहे, तो एक पुन्हा वेगळा मुद्दा. पण माझ्या दृष्टीने नॉन प्रोडक्टिव्ह. मग नॉन प्रोडक्टिव्ह असल्यावर मी इन्व्हेस्टमेंट नाही करणार, बजेटमध्ये नाही अलोकेशन देणार, नाही कल्याणकारी राज्य नाही चालवायचं आम्हाला. उलट मला शिक्षण हे प्रायव्हेट सेक्टरच्या हातामध्ये सोडायला आवडेल, ज्याने कारखाने काढल्यासारख्या इंडस्ट्री काढाव्यात, शाळा कॉलेजेस प्रस्थापित करावी. Let it be industry, and that's the principle which we have accepted during the period of the ministership of Mr. Joshi when he was the holding HRD.
जोशीने हे क्लिअर केलं होतं, प्रायमरी एज्युकेशन इज फॉर मासेस आणि हायर एज्युकेशन इज फॉर क्लासेस. स्पष्ट होतं ना, नीती स्पष्ट होती. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्राला 1964 साली कोठारी कमिशन शिक्षणातल्या सुधारणासंबंधी आलं. 64ला त्यांनी सांगितलं की मिनिमम 6% द्या रे टोटल ऑफ GDP. 6%. किती साली? 64ला सांगितलं. आज आपण 2018 मध्ये आहोत. 3.4च्या वरती आपण जात नाही. आपल्यापेक्षा पाकिस्तान त्या बाबतीत पुढे आहे, बांगलादेश पुढे आहे आणि आपल्या खालचा श्रीलंका देखील पुढे आहे. कोरिया बिरिया तर खूपच पुढे आहे. 3.4. आता हे शिक्षणावरती एवढा खर्च करत नाही ना. एका परदेशी स्कॉलरला विचारलं की संविधान तर म्हणतं ना शिक्षणाचा अधिकार आहे म्हणून, नाही असं का? तर तो परदेशी स्कॉलर म्हणाला, जे ब्रिटिशर्स होते त्यांची मानसिकता आणि आता जे सत्तेत आहेत त्यांच्या मानसिकतेत काही फरक नाही, म्हणून ते देत नाहीत. त्यांनाही पाहिजे तेवढेच क्लर्क पैदा करायचे होते, यांनाही पाहिजे तेवढेच क्लर्क पाहिजे. यांना जास्त लोकांना शहाणा करायचं नाहीये. कॉलोनियल मेंटॅलिटी इज द सेम. म्हणून 3.4. आता मी जसं म्हटलं की बाजूचे देश करतात, कॅनडा करतो, पाकिस्तानला आपण नेहमी शिव्या देतो, पण पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त करतो. आपल्याकडे नाही एज्युकेशन द्यायचं आम्हाला. एज्युकेशन दिल्यानंतर तुम्ही सगळे प्रश्न विचाराल आम्हाला. आम्ही सत्ताधारी माणसं आहोत, आम्हाला आवडत नाही तुम्ही प्रश्न विचारलेलं, आणि आम्ही तुम्हाला काय म्हणून अकाउंटेबल व्हावं. दॅट्स आवर कल्चर. वाय शुड? त्यामुळे नाही शिक्षण द्यायचं तुम्हाला, तुम्ही बसावं तिकडे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या वर्षाचं प्रायमरी एज्युकेशनचं बजेट बघितलं तुम्ही? प्रायमरी एज्युकेशनचं बजेट, ज्याला प्राथमिक शाळा म्हणतो आपण, त्या प्राथमिक शिक्षणावरती किती बजेट आहे, किती ढासळ आहे माहिती का तुम्हाला? प्रायमरी एज्युकेशन यावर्षी 560 कोटीवरून सगळं टोटल धरून 471 कोटीवर आलं, खाली आलंय. शाळा बंद केलेल्या आपण महाराष्ट्रात, ते कारण हेच आहे, आम्हाला नाही कुठे फालतू गोष्टी करायचं. आणि ते मास्तर लोकांना शिकवायचे ना, ट्रेनिंग द्यायचे, त्याच्यामध्ये तर एवढी म्हणजे गिरावट आली त्या मास्तर लोकांच्या प्रशिक्षणावरती असते ना, शिक्षक लोकांचं. त्या प्रशिक्षणामध्ये 450 का 600 कोटीवरनं ते 150 कोटीवर आले. शिक्षकांना काय ट्रेनिंग द्यायचं, कशाला? आम्हाला शाळाच नाही चालवायचं, पगार घ्या घरी जा, नाही शिकवलं तरी चालेल. रिक्रुटमेंट करायची की नाही बघू आम्ही. म्हणजे ही अत्यंत भयानक स्वरूपाची परिस्थिती आहे. त्यामुळे यांच्या प्रायोरिटी बदलल्या. आता म्हणून प्रायोरिटी बदलल्यामुळं तुमचं 3 उदाहरणं घ्या तुम्ही. एक एज्युकेशन, एक पब्लिक हेल्थ आणि हायर एज्युकेशन. या 3 नुसते परिमाण घ्या. तुम्ही SC STच्या भाषेत बोलूच नका. आपण SC ST बोललो की लगेच आपण जातीयवादी, बघा तुम्ही फक्त आपलाच विचार करताय. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, पब्लिक हेल्थ ही सगळ्यांचीच आहे, ती काय आमचीच आहे का? काही SCचीच आहे, काही STचीच? अख्ख्या भारताची आहे का? पालघरला पब्लिक हेल्थ नाही का? मेलघाटला नाही का? गडचिरोलीला नाही का? उत्तराखंडला नाही का? किंवा आता अलाहाबादला, प्रयागला तो कुंभमेळा भरलाय, तिथं पब्लिक हेल्थ नाही का? बघा बजेट, 2% ऑफ GDP आपण क्रॉस नाही करत. 2% ऑफ GDP. काय प्रायोरिटी आहे आपली? पब्लिक हेल्थवर. मग पालघर, वाडा, मोखाडा, जवाडा, तलासरी आपल्यापासून किती लांब आहे? 150 किलोमीटरवर. एखादी आदिवासी बाई बाळतपणात आडली ना, तिला खाटेवरून आणता आणता खाली ती मरून जाते. दॅट्स आवर पब्लिक हेल्थ. पोस्टमार्टम खूप करण्यासारखं आहे, पण आवर पब्लिक हेल्थ इज नॉट अ प्रायोरिटी. दॅट्स ऑल, फिनिश. एज्युकेशन इज नॉट अ प्रायोरिटी. पण हायर एज्युकेशन, येस, वी हॅव इन्क्रीज द बजेटरी अलोकेशन्स. बघा यावेळेला वाढले 1100च्या वरती, 1100 करोडच्या वरती, बिकॉज इट इज इंडस्ट्री.
प्रॉफिट मिळवून देते, पैसा गोळा करते. आमच्या मित्रांच्या शाळा कॉलेजेस चालल्या पाहिजेत, IIM चालल्या पाहिजेत, IIT चालल्या पाहिजेत. आम्हाला त्यातून निवडणुकीला निधी मिळाला पाहिजे. वी आर लेस बॉदर. आणि त्यामुळे ह्या प्रायोरिटी बदलल्या. त्याचं प्रतिबिंब आहे सगळं. या सगळ्या बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंब आहे. हा, पण मध्ये आम्हाला निवडणूक येते, लोकांची मतं लागतात. मग आम्ही थोडे लिबरल होतो ना. 4 वर्ष वसुली करू, 1 वर्ष ढिलं सोडू. जसं इलेक्शन आलं ना की महागाई कमी होते, आणि इलेक्शन झालं पूर्ण 4-4.5 वर्ष वसुलीच वसुली असते. आणि आपली जनता, जसं राजाराम पाटील म्हणाले तसं, 2 महिने प्यायला पाणी दिलं की अख्ख्या 12 महिन्याचं नाही, 12 वर्षाचं दुःख विसरून त्याच्यात पायावर, आणि पुन्हा लाथा घालायला सुरू केलं, पुन्हा 4 वर्षानंतर पुन्हा ढिलं. जाऊ दे, आपलंच आहे. कविता करत असलं म्हणून काय झालं, आपलंच आहे. काय येत नसलं म्हणून काय झालं, आपलंच आहे. ओबीसी जनगणनेविषयी बोलत नाही झालं, आपलंच आहे. आपण तरी काही कमी जातीयवादी आहोत का? आणि मग सगळेच, जेव्हा हे आपली सुशिक्षित लोकांची भूमिका असते तर बिचाऱ्या गरीब अड्याण्यांचं काय? त्यांना काय? जेव्हा मग ते जाऊ दे, हे आज तरी माझं पाय धरतं ना, जाऊ दे, झक मारलं. बाकीचं 4 वर्ष 5-4.5 वर्ष यानं केला असतील माझ्यावर अन्याय अत्याचार, पण हे आलं माझं पाय धरायला. आज किती मोठा माणूस आहे. संसदेच्या पायऱ्यावर अगदी आडवा झाला, किती मोठा माणूस आहे. इमोशनल एक्सप्लॉयटेशनची इंडियामध्ये कोणी सीमा नाही आहे. मग ते जात असेल, प्रांत असेल, धर्म असेल, भाषा असेल, रक्त असेल, इमोशनल एक्सप्लॉयटेशनची भारतामध्ये कुठलीही सीमा नाही. आणि मग इलेक्शन आलं की ठीक आहे, तुला काय पाहिजे, आरक्षण पाहिजे, देऊन टाकतो, घेऊन जा. तू पात्र आहेस की नाही नंतर बघू, देऊन टाकतो. उद्या कोर्टानं अडकवलं तर मला काय घेणे देणे, तू बघ, फेऱ्या मारत बस कोर्टाच्या. तुला काय पेन्शन योजना, देऊन टाकतो. आता घोषणा करायची आहे, 30 वर्षानंतर लागू होईल. आता घोषणा करायला काय? त्याच्या बापाने बजेट मांडलं होतं का? अरे बजेट एका वर्षाचं असतं रे, आणि आता तर वर्षाचं नव्हतं. हे बजेट मांडणारे एवढे शाण्या डोक्याचे की 30 वर्षानंतर काय वाढतंय ते सांगतायत बजेटमध्ये. म्हणजे आता तुम्ही 100 रुपये भरा, तुमचं वय जर असेल 21 वर्ष तर 49 रुपये भरा, आणि जर 30 वर्ष वय असेल तर 100 रुपये भरा, आणि मग तुम्हाला मासिक पेन्शन योजना मिळणार किती? रुपये 3000. किती वर्षांनी? 30 वर्षानंतर. बजेट किती? 2 महिन्याचं. बजेटमध्ये काय असावं नसावं याची बेसिक अक्कल जर लोक विसरत चालले असते, मग बजेट दर वर्षाला मांडता कशाला? एकदाच मांडा, 30 वर्षाचं मांडाला कशाला? त्या पार्लमेंटचा करोडो रुपये खर्च करता बर्बादी. लोकांचा टॅक्स का बर्बाद करताय जर 30-30 वर्षानंतर सांगायचं आहे तुम्हाला? तर बजेट इज नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट, इट इज अन इकॉनॉमिक स्टेटमेंट. ते विसरत चालले लोक, आणि ते विसरत का चालले त्याचं कारण आहे, आणि त्याचं कारण एक सिद्धांत आहे. सिद्धांत काय? आणि तो पूर्वी सिद्धांत असा होता दॅट पॉलिटिक्स डिक्टेट्स द इकॉनॉमिक. हा सिद्धांत होता पूर्वी. काय सिद्धांत? पॉलिटिक्स डिक्टेट्स द इकॉनॉमिक. राजकारण अर्थशास्त्राला डिक्टेट करतं. आता सिद्धांत काय आहे? इकॉनॉमिक्स दॅट डिक्टेट्स द पॉलिटिक्स. अर्थकारण राजकारणाला डिक्टेट करतं. अमेरिकेत विनोदाने याला असं म्हटलं जातं, स्टुपिड इकॉनॉमिक्स दॅट डिक्टेट्स द स्टुपिड पॉलिटिक्स. मूर्खपणाचं अर्थकारण हे मूर्खपणाच्या राजकारणाला गाईडलाईन्स देत असतं. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा जो त्यांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ MSCचा, त्याच्यात त्यांनी इंग्रजावरती आरोप लावलाय बाबासाहेबांनी की तुमच्यासारखे नालायक राज्यकर्ते आहेत म्हणून भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे.
बाबासाहेबांचा हा PhD थिसिस आहे 1926चा, 25-26चा. इंग्रजाला ते ब्लेम करतायत की तुमची पब्लिक फिनान्स अत्यंत वर्स्ट आहे, इनकॉम्पिटंट आहात. आणि खरंच इनकॉम्पिटंट आहे. औरंगजेबाला तुम्ही काहीही म्हणा, पण औरंगजेबाचं अॅन्युअल रेव्हेन्यू किती होता माहिती आहे तुम्हाला? $450 करोडचा, डॉलरमध्ये. त्यावेळेला फ्रान्समधल्या लुईचं हार्डली $45 करोड डॉलरचं. म्हणजे लुईपेक्षा औरंगजेबाचा रेव्हेन्यू फार मोठा होता. उगेच नाही पूर्वीचे राजे महाराजे भव्य गड आणि किल्ले आणि ताजमहाल बांधत होते, त्यांच्याकडे पैसा होता. हो, तुम्ही म्हणाल माणसं नव्हती. अरे पण माणसं नव्हती तर साधन आणि पैसा निर्माण करणारी सुद्धा मॅनपॉवर कमीच होती ना. आपण काही झालं की लोकसंख्या जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे. आपल्यातले काही मूर्ख तर लोकसंख्या जास्त याला भारतीय राज्यघटना जबाबदार आहे इथपर्यंत मूर्खपणाचं विधान करतात. आता राज्यघटना म्हणजे पुस्तक आहे. हो, ते काय करेल? पुस्तक आहे शेवटी. मी त्याला नेहमी विनोदाला म्हणतो, लोकसंख्या वाढीला घटना जबाबदार नाही, त्याच्यासाठी दुर्घटना जबाबदार असतात. तुम्ही त्याचं खापर राज्यघटनेच्या माती का म्हणून फोडता? म्हणजे जो सम्राट अशोकाचं कारण फायनान्शियल बघा, का ते कल्याणकारी राज्य चालवू शकले? तर त्यांच्याकडे तेवढी वेल ॲक्युमेंट पद्धतीची फिस्कल मॅनेजमेंट होती. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजावरती तोच आरोप केला. बाबासाहेब आंबेडकरांचं आपण गुणगान गाणारी बहुतेक लोक आहोत, पण त्यांचं पब्लिक फिनान्सवरची जी मास्टरी आहे, म्हणजे बाबासाहेब विद्यार्थी दशेत असताना किंवा अर्थशास्त्रात आम्ही विद्यार्थी असताना पब्लिक फिनान्स म्हटलं की डाल्टन आम्हाला आठवतो. डाल्टन हा मोठा जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ, ज्याची पब्लिक फिनान्सवरती अथॉरिटी आहे. पण भारतीय फिनान्शियल मिसमॅनेजमेंट म्हणजे आर्थिक मॅनेजमेंटमध्ये अथॉरिटी कोण आहेत? तर ते एकमेव बाबासाहेब आंबेडकर आहेत. दुसरा कोणी माणूस नाही त्यांच्याजवळ पाहत. पण म्हटलं ना की बाबासाहेबांचं अर्थशास्त्र इथं कोणी स्वीकारायचं नाही, त्यांच्या भूमिका कोणी हे घ्यायचं ठरलेलं होतं. तुमचं काम झालं, घटना लिहायचं, हे पॅकअप करा, तुम्ही आपलं बोऱ्या बिस्तारा घेऊन निघून जा, असं पॅकअप केलं. 51-52ला चॅप्टर क्लोज केला. आणि म्हणून इकॉनॉमिक पब्लिक फिनान्सवरती जो बाबासाहेबांनी आरोप केला की ब्रिटिशर्स यू आर इनकॉम्पिटंट, नालायक आहात तुम्ही, देशाच्या अर्थव्यवस्थेला डबघायला आणण्याला तुम्ही जबाबदार आहात. आज बाबासाहेब आंबेडकरांनी 1925-26ला जो इंग्रजावरती आरोप केला, तोच आरोप आज कोणताही आंबेडकरी विचाराचा, आचाराचा, दृष्टिकोनाचा कोणीही माणूस हाच आरोप या सरकारवरती करू शकतो. मी करू शकतो. 500 करोड तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये कॉर्पोरेट सबसिडी दिली. तुमचं लॉजिक काय? काय लॉजिक सांगा? तुम्ही 500 करोड सबसिडी कॉर्पोरेटला दिली तर नोकऱ्या किती निर्माण झाल्या? चीप प्रॉडक्ट किती निर्माण झाले? स्वस्ताईची उत्पादने किती निर्माण झाली? मग वेअर दॅट कॉर्पोरेट सबसिडी गोज, कुठे जाते? 500 लाख करोड सबसिडी 5 वर्षामध्ये. एका वर्षामध्ये तुम्ही 83,000 करोड सबसिडी देता इंडस्ट्रियल हाऊसेसला. अर्थशास्त्रामध्ये कोणी म्हणेल दिली पाहिजे, उत्पादनं वाढतील, हे वाढेल, ते वाढेल. मग दाखवा ना कुठे वाढली. नोकऱ्या वाढल्या, उत्पादनं वाढली, महागाई कमी झाली, मग सबसिडी जाते कुठं? आणि आता कॉर्पोरेट सबसिडी आपला अविभाज्य घटक झालाय. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही दिली तरी चालेल, त्याचा बँकर म्हणून मी समर्थन करणार नाही, पण कॉर्पोरेट सबसिडीचं मात्र मी समर्थन करेन. ती भट्टाचार्य नावाची स्टेट बँकेची बाई चेअरमन, तिची अजून चौकशी व्हायची आहे,
दुसऱ्या बाईची आता चौकशी सुरू आहे, जिचा जगामध्ये फार उदो झाला, लय कॉम्पिटंट बाई कोचर. फारच कर्तबगार. आता कर्तबगारी बाहेर पडते सगळी. कोणत्या क्षेत्रात कर्तबगार आहे? बरं झालं कांबळे जाधव, इंगोले, पवार नाही तर आणखी ती बदनामी झाली असेल त्या. आता त्यांची बदनामी नाही होत ना. सन्मान, भूषण. मी कधी विनोदाने म्हणतो, भारतीय अर्थव्यवस्थेतला सत्यानाश करणारे त्याच्यात एक तरी कोणी आहे का रिझर्व्ह कॅटेगरीतला? सगळे मेरिटवालेच आहेत ना. एवढी वाईट परिस्थिती का? एवढी का वाईट परिस्थिती? पुन्हा फिस्कल मिसमॅनेजमेंट. आणि फिस्कल मिसमॅनेजमेंट हा खूप मोठा टॉपिक आहे. पुन्हा कधीतरी शांतपणाने बोलो. मी पटकन पुढच्या मुद्द्यावर घेतो की ही फिस्कल मॅनेजमेंट ही नव्या वाढत्या कॉम्पिटिटिव्ह अर्थव्यवस्थेमध्ये, स्पर्धात्मक अर्थकारणामध्ये प्रत्येक राज्यासमोरचं एक चॅलेंज आहे. भारत सरकारने हे चॅलेंज चांगल्या पद्धतीनं स्वीकारावं म्हणून 2003 साली एक कायदा आला. योगायोग त्यावेळेला मोदीचं सरकार केंद्रामध्ये 2003. इंडिया शायनिंग 2004 पर्यंत होतं ना. 4ला शायनिंग गेलं तर 2003ला मोदीचं सरकार होतं. त्यावेळेचा कायदा आहे. त्या कायद्याचं नाव काय? द फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. BR, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट, BRBM ऍक्ट 2003. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. हा पार्लमेंटचा कायदा आहे. आता कायदा बनवला, छोटा कायदा आहे, कधी वाचा. आपण नेहमी तेच वाचतो, जरा नवीन काहीतरी वाचत जावा. छोटासा कायदा आहे, 13 सेक्शन आहेत त्याच्यात, फारच कमी सेक्शन आहे. तर त्याचा मूळ हेतू काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला शिस्त लावणं, नंबर 1. नंबर 2, देशाची वित्तीय तूट कमी करणं. आणि नंबर 3, ओव्हरऑल देशाचा पब्लिक फिनान्स म्हणजे आपल्या लोकांच्याकडून जो देशात गोळा होतो त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट व्हावं, युटिलायझेशन. या 3 कारणासाठी हा ऍक्ट बनवला. आता ही 3 कारणं देशाच्या अर्थव्यवस्थेला, फायनान्स मिनिस्टरला, रिझर्व्ह बँकला, बजेटला लावा. तर या कायद्यात एक तरतूद आहे आणि ती तरतूद अशी सांगते की देशाचं वित्तीय तूट ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 3% वरती, 3% ऑफ GDP याच्यावरती जाता कामा नये. त्याच्यावरती जाता कामा नये. आता गेल्या वर्षी 18-19ला किती होती? 3.3. आता 19-20ला किती असणार आहे? 3.4. म्हणजे वाढली, कमी नाही झाली. मग आता हे 3 ही किती सालापर्यंत कंट्रोल असावी? तर या ऍक्ट मध्ये सांगितले 2021 पर्यंत भारताची वित्तीय तूट ही 3% ऑफ GDP याच्या खाली आली पाहिजे. आता ही खाली येण्याची काय सुतराम शक्यता? कठीण आहे. आता कठीण का? तर मी तुम्हाला कारण सांगतो. कठीण का? पुन्हा मी कट शॉर्ट करतोय. कठीण का? तर मगाशी मी मोबाईलवरती आमच्या डॉक्टरांना मोबाईल चालू करून इंडियाचं डेट क्लॉक आहे, क्लॉक. तुम्ही मोबाईल काढा बघा प्रॅक्टिकली आणि डेट क्लॉक काढा, इंडियाज टोटल डेट क्लॉक. ते घड्याळ येईल बघा मोबाईलवर आणि ते सेकंदाला किती वाढतंय जरा बघा. इंडियाज टोटल डेट क्लॉक जसं पॉप्युलेशन क्लॉक आहे, तर तुमच्या मोबाईलवरती प्रत्येक सेकंदाला किती पोरं भारतात जन्माला आली ते पटकन कळतं.
तसं प्रत्येक सेकंदाला तुमच्यावर कर्ज किती वाढतंय ते कळतंय बघा. आता हे कर्ज किती वाढतंय, आता काय सांगायचं त्याला, मला वाचायला पण येणार नाही. आपण व्याज भरतो दरवर्षी. आता कर्जाची रक्कम सांगायला लय कठीण आहे म्हणून मी सांगत नाही, तर ती कशी सांगावी हाच मोठा प्रश्न. तर व्याजाची रक्कम मी सांगतो. दर वर्षाला आपण व्याज किती भरतो. आता हे आकडे आहेत रुपीज मध्ये आणि टोटल फिगर आहेत 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 फिगर आहेत. 13 म्हणजे 13 अंकी. 13 अंकी. आता मग हे लाख आहे का करोड आहे बघा. आता इंटरेस्ट आहे बघा. इंटरेस्ट किती, 13 अंकातलं पहिलं 4711 4, नंतर 823, नंतर 659 आणि नंतर 774. एवढं आपण व्याज भरतो वर्षाला. व्याज. आता त्या क्लॉक जर काढलं तर सेकंदाला आपण किती व्याज भरतो ते येतंय बघा. सेकंदाला. आणि सेकंदाला व्याज आपण भारतावरल्या एकूण कर्जाचं व्याज किती भरतो, तर 1,49,411 रुपये भरतो आपण सेकंदाला. आता म्हणजे मिनिटाला किती होते बघा, तासाला किती होते बघा. आता तुम्ही म्हणाल आम्हाला काय फरक पडतो. फरक पडतो ना. फरक परिणामी आपल्या भारतीयाच्या प्रत्येकाच्या डोक्यावर 56,682 रुपयेचं कर्ज आहे. किती आपल्या डोक्यावर. आता कर्जच एवढं आहे तर तुमच्या विकासासाठी पैसा आणायचा कुठून. तुम्ही म्हणाल शिक्षणाला पैसे देत नाही, कुठून आणायचा आम्ही. पब्लिक हेल्थला पैसा देत नाही, कुठून आणायचा. आणि आपली टोटल आपली वित्तीय तूट किती आहे आता भारताची, 46% आहे. आणि ही 2027 सालापर्यंत 40% खाली आणायची आहे. आता आहे 46%. 40% खाली आणायची आहे 2027 ला. आता आपल्या अश्वमेध या पद्धतीनं सुटलाय. तुला काय पाहिजे पेन्शन घेऊन टाक, तुला काय पाहिजे सबसिडी घेऊन टाक. त्या वेगाने जर तुम्ही गेलात तर 40% टोटल GDP ही तुम्ही कर्ज, एकूण कर्ज असलं पाहिजे 2027च्या अखेरीस. हे डबल होण्याची शक्यता. मग अशा वेळेला जर राज्यांनी, पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी इलेक्शनच्या माध्यमातून किंवा इलेक्शन पोटी अशी अवास्तव धोरणं जर राबवली तर 2003 चा कायदा त्यांच्या वाटेत अडसर आहे. आणि तो केंद्राचा कायदा आहे. त्या कायद्याद्वारे त्याला आव्हान देता येऊ शकतं. उद्या एखाद्या बजेटला आव्हान द्यायचं झालं तर हा कायदा त्याचा आधार होऊ शकतो. आणि त्यामुळे जे सरकारांची व्यवस्था जी सुरू आहे आता, या पद्धतीनं, उदाहरणार्थ काय तर मी कॉर्पोरेट सबसिडी म्हटलं तर आता आपल्याकडं वित्तीय तूट कमी करण्यासाठी आपण काय करतो. एक कर्ज काढतो, दुसरं टॅक्स लावतो आणि तिसरं काय करतो माहिती आहे का, सरकारची संपत्ती विकतो आणि त्यातून पैसा उभा करतो. ज्याला काय म्हणतो आपण डिसइन्व्हेस्टमेंट. आता हे डिसइन्व्हेस्टमेंट मंत्रालय जगात कुठल्याही सरकारात नाही, आपल्याच आहे. आपण नमुने आहोत तसे जगामध्ये. भारतामध्ये आपला नंबर 1 असला पाहिजे. शेतकरी आत्महत्यात पहिला असला पाहिजे. कर्जबाजारी राज्यात आपला पहिला असला पाहिजे. तसं डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री जगात कुठंच नाही, आपल्याच भारतात आहे. इन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री असली तर मी समजू शकतो बाबा, या परदेशी जाईल काहीतरी घेऊन येईल. इकडे परदेशी जातात ते भलतंच घेऊन येतात. हे डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री. आता ही डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री गेल्या वर्षाचं टार्गेट काय होतं
75,000 कोटी. किती? 75,000 कोटी. मिळाले किती? 15,000 कोटी. म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट किती आहे? सरकार म्हणतं 75,000 कोटी आम्ही गोळा करू. ते एअर इंडिया अजून विकायची आहे ना, म्हणून खाजगीकरण का होतंय तर हे इथं समजून घ्या. अहो तुम्ही पैसा कशावर उधळताय? कोटावर उधळताय, दौऱ्यावर उधळताय. बरं दौरे किती? म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, तुम्हालाही वाटत असेल, पण तुम्ही बोलत नाही. मी बोलतो, एवढाच फरक आहे. तुम्हाला कदाचित बोलायची संधी मिळाल्यावर तुम्ही बोलाल. पंतप्रधानांना किती देशात फिरावं, किती वेळा फिरावं, याला पण काहीतरी आता बंधन घालावं लागेल. तो पंतप्रधान भारतातला आहे, जगाचा थोडा आहे. विनोदानं म्हणाले पीएला एकदा की आपण आता कोणत्या देशात आहोत, आणि पीए म्हणाला आपण स्वदेशातच आहोत. म्हणजे काहीच भान नाही ना. कशावरती तुम्ही खर्च करताय? पब्लिक गव्हर्नमेंटच्या लिटिगेशन, प्रत्येक काय घडलं की कोर्टात टाकून द्यायचं. किती खर्च होतो माहित आहे ना? एनरॉनच्या वकिलाची किती फी होती हो? आता मराठा आरक्षण, मला वाटतं ते वकिलाला तेवढी फी आहे ना, तेवढी मराठ्यांना दिली तरी ते म्हणतील आरक्षण नको. स्टेटचा पैसा चाललाय कुठे? दलाल, आरते, बडवे, भ झालं की वेगळे, यांच्याकडे हा फ्लो कसा, कॅपिटल म्हणजे हा स्टेटचा मनी फ्लो चाललाय कुठे? आता एखाद्या कंपनीला, अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीला जर कोणी 30,000 कोटी देत असेल, सेल आउट करत असेल, तर तो मनी फ्लो कुठे चाललाय? त्यामुळं हे 75,000 कोटी एअर इंडिया अजून विकायची आहे, ओएनजीसी विकायची आहे, नवरत्न विकायचं आहे. आता नवरत्न विकल्यावर रिझर्वेशन ठेवतो ना, बिलकुल धक्का नाही लावणार रिझर्वेशनला. पार्लमेंटमध्ये छाती टोकून सांगणार एसी के आरक्षण को कोई धक्का नाही लगेगा. इथं आरक्षणाला कंपनीच शिल्लक नाही ठेवायची. कुठली कंपनी देते? ओएनजीसी विकून टाक, एअर इंडिया विकून टाक. नवरत्न ज्या हायएस्ट प्रॉफिट मेकिंग इंडस्ट्री आहेत त्याच विकायच्या. आता आयडीबीआयचं नाव बदलणार आहे माहिती आहे ना, त्याने आयडीबीआयचे शेअर मेजॉरिटीनं एलआयसीने घेतले. आता एलआयसी आयडीबीआय होणार आहे. का हे सगळं? बाबासाहेब इथे येतात, बेसिक की इंडस्ट्री शुड बी कंट्रोल स्टेट, तेव्हा मग बाकी. इथे यांचं अर्थशास्त्रच बदललं. कोणी म्हणेल जगाच्या आर्थिक बाजारामध्ये आता याच्याशिवाय मार्ग नाही. अरे मार्ग नाही कसा रे? ते ट्रम्प म्हणते ना लोकलच लोकांना नोकरी जाते, कसं मार्ग काढते? ट्रम्प म्हणाला का नाही जागतिकीकरण झालेलं आहे, त्यामुळे जगातल्या कोणीही येऊन अमेरिकेमध्ये राहावं, नोकऱ्या कराव्या असं म्हणते. ट्रम्पच म्हणते अमेरिकेतल्या नोकऱ्या फक्त अमेरिकासाठी. जागतिकीकरणाची ज्यांनी जन्म दिला त्यांना आज अक्कल यायला लागली, मग आपणाला अक्कल का येत नाही? हे अक्कल न आल्याचे दुष्परिणाम आहेत. आणि म्हणून जेव्हा 15,000 कोटी तुम्हाला रेव्हेन्यू मिळत नाही, दुसऱ्या बाजूला बँक एनपीए किती डुबवाल? काही मर्यादा? बर कुणाचा डुबलाय? खरंच एखादा माणूस देऊ शकत नाही, डुबला, आपण समजू. कोण नाही समजणार? त्याला काय करणार? उचलून आपण जेलमध्ये टाकू. जेलमध्ये टाकून काही वसूल होत नाही ना. पण जो विलफुल डिफॉल्टर आहे, ज्याला द्यायचंच नाही, टॅक्स द्यायचा नाही, परदेशी जायचं, ऐश्वर्यामध्ये जीवन जगायचं, सरकारी मेहमान व्हायचं, किती आहे तो एनपीए? तो
टोटल एनपीए बघायला सगळा 9,000 करोड तर एकट्या मल्ल्याचा आहे स्टेट बँकेचा. 9,000 करोड एकट्या विजय मल्ल्याचा एकट्या स्टेट बँकेचा आहे. टोटल देशातल्या 14 राष्ट्रीय बँका आणि 5 की 6 शेड्यूल बँकाचा एनपीए अरबो खरबो मध्ये. आकडेवारी एवढी भयानक, त्याची काही मर्यादा नाही. बरं एनपीए का वसूल नाही करत? आता मला सांगा ना, अगदी मुंबई महानगरपालिकेनं महाराष्ट्र सरकारला जो काही कर द्यायचा आहे तो 5-5 वर्ष काय म्हणून थकावा? म्हणजे तुमची यंत्रणा फॉल्टी आहे. मुंबई महानगरपालिकेकडे सरप्लस फंड आहेत, तरी जो मुंबई महानगरपालिकेनं रक्कम राज्य सरकारला द्यायची ती थकीत. कंपन्याची विद्युत मंडळाला द्यायची ती थकीत. अहो आपल्या सार्वजनिक जमिनी मुंबईमध्ये ज्यांनी ढापलेल्या आहेत क्लबच्या नावानं, रिसॉर्टच्या नावानं, त्यांची सुद्धा थकीत रक्कम किती आहे बघा बरं. तुम्हाला टॅक्स लावायची गरज पडणार नाही, वसुली नाही करायची. असं नाही की रेव्हेन्यू नाही, साधनं नाही, पण करायची कोणी? सगळे मामा भांजे मीठ मार्के खाते, बिलकुल करायची नाही. मग हा एनपीए डुबवायचा. आता डुबवायचा तर कारवाई करणार. कारवाई काय? कारवाई काय? उलट कारवाई रिझर्व्ह बँकेला सांगायचं की तुमचा एक्स्ट्रा पैसा बाहेर काढा आणि पुन्हा या बँकांना द्या. रिझर्व्ह बँकेवर तो 2 दबाव होते आता. एक, व्याजदर कमी करा. आता व्याजदर कमी केला तर तो पहिला होतो सेव्हिंगचा. सेव्हिंगचा व्याजदर कमी होतो. मग फटका कोणाला बसणार? छोटे बिचारे वाचवून 2-4 रुपये गाडग्या मडक्यात ठेवलेले लपवून, बायकापासून, नवऱ्यापासून, सासूपासून, ते जे काही जातात बँकेत त्यांचा व्याजदर कमी होणार. मग व्याजदर कमी झाला की जे बँकेत जमतील ना ते उद्योगपतींना कमी व्याजाने द्यायचे, त्यांचा व्याजदर कमी होतो. आणि व्याजदराचं पण गणित फार भयानक आहे. म्हणजे देशाची पॉलिसी एवढी होपलेस आहे आणि राज्यकर्ते एवढे होपलेस आहेत की लोन बघा, तुम्ही 4 व्हीलर घ्यायला जा, मारुती घ्यायची आहे, नवीन आली अर्टिगा, व्याज किती? 8%. पोराला विदेशी शिक्षणात जायचं आहे, व्याज किती? 12%. कुठं व्याज कमी असावं, कुठं कमी असावं? ह्याला काय अर्थशास्त्र म्हणतात? याला काही देश चालवणं म्हणतात? आता मला सांगा ना, शिक्षणाला 8% लोन असावं म्हणजे इंटरेस्ट असावं की त्या गाडीला असावं आणि 12% कुणाला असावं? अवलट गाड्या महाग करणार. जो 4 व्हीलर घेणार आहे तो घेणारच, त्याला लावा ना 12%. पण नाही ना, आम्हाला उद्योगपतीची काळजी आहे, त्याची गाडी विकली पाहिजे. आम्हाला तुमच्या पोराची काळजी थोडीच आहे की ती जाऊन शिकली पाहिजे. नॉन प्रोडक्टिव्ह आहे, कशाला? वेस्ट, क्रिमिनल. जेव्हा अशी धोरणं आपण चालवतो तेव्हा अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून आता टू कन्क्ल्यूड, हे खूप मोठं आहे. 2 मुद्दे स्पष्ट. भारतामध्ये, जगातला आपण बोलत नाही, 2 गोष्टीला मर्यादा घातल्या पाहिजेत. नंबर 1, जाहीरनाम्यामध्ये काय काय सांगावं याच्यावर एक मर्यादा. आणि नंबर 2, बजेटमध्ये काय काय सांगावं याच्यावर एक मर्यादा. जाहीरनाम्यामध्ये काय पण सांगते, 15, 20-20. विदेशात जाते, सगळा काळा पैसा घेऊन येते, बिलकुल शाळा, हॉस्पिटल, कॉलेजेस सगळे खोलणार, एक टॅक्स लागणार नाही. तो रामदेव बाबा पण सांगायचा माहिती आहे ना, तो दाढीवाला. आजकाल टीव्ही खोललं की तो एक दिसतो ते दिसतो, ऍडव्हर्टाईज करीतच असतो. कोलगेट घेता का? आरवलीच्या जंगलातून गोळा केलेले झाडाझुडपाच्या पाल्यातून बनवलेलं देशी घी काय 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 सांगतो, सगळं विदेशी वापरतो.
आणि आता तर एवढी उत्पादनं विकतो की कुणाला सुंदर व्हायचंय, कुणाला देखणं व्हायचंय, काय काय व्हायचंय, तंदुरुस्ती, शारीरिक दुरुस्ती, वाटेल ती दुरुस्ती. मी कधी कधी विनोदानं म्हणतो, स्वतःच्या डोळ्याची दुरुस्ती पण करून घे, त्याचंही औषध बघ काहीतरी. त्याची प्रॉपर्टी कितीने वाढली हो. रामदेव बाबाची गेल्या 4 वर्षात, म्हणून गेल्या 4 वर्षातला मनी फ्लो, राजकारणातल्या व्यक्तीची घेतली नावं तर तुम्ही म्हणाल माने सर पॉलिटिकली बोलतायत. या रामदेव बाबाचं उदाहरण घ्या, त्याची प्रॉपर्टी किती वाढली. म्हणून भारतातला जो GDP ग्रोथ रेट आहे तो फसवा आहे. देशात जी संपत्ती वाढते ती फसवी आहे. जगाला वाटतं भारतात एवढी संपत्ती आहे, पण ती संपत्ती मुठभर लोकांच्या हातात आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून तो गुनर मार्डल नावाचा जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ 47ला म्हणाला होता, इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल लिव्ह. देश समृद्ध आहे पण लोक गरीब आहेत. आणि आज तेच आहे, अर्थव्यवस्था समृद्ध आहे पण लोक गरीब आहेत, तीच अवस्था आहे. आणि म्हणून आता याला मर्यादा घातले पाहिजेत. मी तर पॉलिटिकली ती स्पष्ट भूमिका आहे, जाहीरनामे राजकीय पक्षावरती बंधनकारक केले पाहिजेत. तुम्ही जे ज्या गोष्टीत जाहीरनामे सांगताना जर तुम्ही सत्तेवर आला तर ते पाळलं पाहिजे, आणि जर नाही पाळलं तर त्या पक्षाला कमीत कमी 2 निवडणुकीतून तडीपार केलं पाहिजे, कमीत कमी. तेव्हा ते बंद होतील. चंद्र आणतो, तारे आणतो, सूर्य आणतो, हे नाटकातले तमाशातले कलाकार आणि हे कलाकार एकच. तेही तमाशातले नाटकातले कलाकार. प्रियसीला वाटेल ते सांगते, चंद्र आणतो, तारे आणतं. नाटक संपलं म्हणते की एसटी बसला जायला पैसे दे म्हणून. तसं हे दोघंही कलाकार आहेत. या कलाकारांना थांबवावं लागेल देशहितासाठी. इथं कुठल्या जाती धर्माचा प्रश्न नाही. म्हणून जाहीरनाम्यावरती बंधनं आणावी लागतील. आणि जर जाहीरनामा कोणी सत्तेत आलेला पक्ष जर पाळत नसेल तर त्याला निवडणुकीच्या राजकारणातून कमीत कमी 2 इलेक्शन तरी तडीपार केलं पाहिजे. निवडणूक आयोग, पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि भारतीय संसद यांनी याच्यावरती ठोस कारवाई करण्याची गरज आहे. तसंच बजेटमध्ये सुद्धा फायनान्स मिनिस्टरला सांगायला पाहिजे, तुझ्याकडे शिल्लक कालावधी किती आहे तेवढ्यापुरतं बोल. आपण म्हणतो ना एखाद्याला पायरीनं राहा, बिछाना देख के आपला हात पैर फैलाव, तसंच सांगायला पाहिजे. तुझ्याकडे राहिले किती महिने रे? 2 महिने. तर 2 महिन्यातच बोल, पुढचं येणारा बघेल. तू असशील तर तू, नसेल तर दुसरा. उगत गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली. हे फालतू कशाला? लोकांची चिटिंग कशाला? आणि म्हणून जसं जाहीरनाम्यांना मर्यादा घातल्या पाहिजेत, तसं बजेट याला मर्यादा घातल्या पाहिजेत. बजेटमध्ये काय मांडावं आणि काय मांडू नये हे राज्यघटनेच्या चौकटीत आणता येणार नाही, पण कायद्याच्या चौकटीत आणता येऊ शकतं. कारण राज्यघटनेमध्ये एवढ्या प्रत्येक लहानसहान गोष्टी आणता येत नाहीत. तरी या राज्यघटनेमध्ये एक इलेक्शन नावाचा चॅप्टर आहे. इलेक्शन, या इलेक्शन्स नावाच्या चॅप्टरमध्ये मी जसं म्हणालो की कोणताही राजकीय पक्ष सत्ताधारी असलेला जर ती त्या पद्धतीची पब्लिक स्टेटमेंट करत असेल, धोरणं आखत असेल, तर ते त्याच्यावर बंधनकारक करा. नाही करत, गेट लॉस्ट, परफॉर्म और पेरिश. आणि त्याच्यासाठी मग यथावकाश योग्य ते बदल पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टमध्ये. कारण पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टमध्ये ऑफेन्सेस अगेन्स्ट पॉलिटिकल क्लास, इलेक्शन या प्रकारचा एक चॅप्टर आहे. खोटी आश्वासनं देणं, इट अमाउंट्स टू करप्ट प्रॅक्टिस. आणि करप्ट प्रॅक्टिस इज वन ऑफ द ग्राउंड. तो एक आधार आहे ज्याच्या आधारे इलेक्शन प्रक्रिया रद्दबादल करता येते. 123 पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट. त्यामुळं जाहीरनामे आणि त्याच सोबत हे बजेटरी पद्धत ही आता घटनेच नाही, पण त्याला रेग्युलेट करण्याची गरज आहे, त्याला नियमावली करण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांना मोकाट सोडता कामा नये.
जे देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करतायत. अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त म्हणजे माणसांना शेवटी अर्थव्यवस्था म्हणजे शेवटी काय, ती आपल्यासाठी असणारी व्यवस्था आहे. जसं आपण आज प्रश्न विचारतोय की जॉबलेस ग्रोथ काय कामाचा, रोजगार रहित विकास काय कामाचा, सर्वसमावेशक विकास नसेल तर तो काय कामाचा. आणि म्हणूनच ते नियमन आलं पाहिजे. जे भारतीय राज्यघटनेनं सांगितलं, देशाच्या आर्थिक साधनांचं केंद्रीकरण होणार नाही, हे राज्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. तसं बजेट मांडताना प्रत्येक मिनिस्टर असेल, कुणीही असेल, PM असेल, सरकार असेल, यालाही काहीतरी आता कायद्यानं चौकट निर्माण केली पाहिजे. तेव्हा देशाच्या भविष्यातील फसवाफसवीला आळा बसेल, चिटिंगला आळा बसेल. आणि राज्यकर्ते जेव्हा बेलगाम होतात तेव्हा अर्थव्यवस्था असेल, शासन व्यवस्था असेल, या बेसिक व्यवस्था उद्ध्वस्त होतात. त्याला टाळायचं असेल तर बेलगाम राज्यकर्त्यांना लगाम करणं हे जनतेचं काम, कायदा व्यवस्थेचं काम. आणि म्हणून हे दोन बदल मी आपल्यासमोर सांगून या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा 3 वे मीडियाचं आपण धन्यवाद देऊया, अभिनंदन करूया. आणि तुम्ही यावर्षी प्रोजेक्ट सुरू केला, हा दरवर्षी आपण बजेट नंतर प्रोजेक्ट हा चालू ठेवूया. कारण या विषयाच्या अनुषंगानं साक्षरतेची गरज आहे, प्रबोधनाची गरज आहे, जनमत निर्माण करण्याची गरज आहे. आणि म्हणून 3 वे मीडियानं याच वर्षी केलं असं नको, तर हा प्रोजेक्ट आपण दरवर्षी, यावर्षी आपण पब्लिसिटी कमी केली, थोडा तुम्हाला वेळही कमी मिळाला, म्हणून जनमानसाचा प्रतिसाद कमी मिळाला, म्हणून नाराज व्हायची काही गरज नाही. पुढच्या वेळेला दणकून पब्लिसिटी करायचं. आणि हा एक मोमेंटस इव्हेंट झाला पाहिजे, एक माइलस्टोन टप्पा ठरला पाहिजे. अशा अनुषंगाने आपण पुढच्या वर्षी तयारी करू. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.